हॅलो माय ब्युटिफुल पीपल अँड माय ब्युटिफुल फ्रेंड, कसे आहात तुम्ही? स्वस्त असणार, मस्त असणार. मी युनिव्हर्सला हीच प्रेयर करत आहे की माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समृद्धी, आरोग्य नांदू द्या. आपल्याकडे जी एनर्जी आजची निघून आलेली आहे ती आपल्याकडे निघून आलेली आहे. पेज ऑफ कप्स, फोर ऑफ पेंटिकल, एस ऑफ सोर्ड्स, द लवर, फोर ऑफ सॉर्ड्स, हँग्ड मॅन आणि एस ऑफ पेंटिकल, नाईट ऑफ कप्स. गाईस, हे मी आधीच कार्ड शफल करून ठेवलेले होते की की आपल्याला जास्त वेळ जाऊ नये या कारणासाठी मी हे कार्ड शफल करून ठेवलेले होते. आपल्याकडे पेज ऑफ कप्सची जी एनर्जी जिंकून आलेली आहे ती आपल्याला ही सांगायला आलेली आहे. आज आपल्याला काहीतरी अशी ऑफर येणार आहे की ज्या ऑफरची आपण वाट बघत असाल, किंवा इथे आपल्याला जॉब संदर्भात कॉल असू शकतो, किंवा कुणीतरी आपल्याला आणखीन एक प्रपोजल देऊ शकतं. द लवरची पण आपल्याकडे इथे एनर्जी निघून आलेली आहे. लवर पण आपल्याला हे सांगायला आलेलं आहे की तुम्ही कुणाला तरी प्रपोजल देऊ शकता आणि ते प्रपोजल आपलं मान्य होणार आहे. ती व्यक्ती तुमचं प्रपोजल स्वीकारणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे एस ऑफ सॉर्ड्स आणि एस ऑफ पेंटिकलची पण एनर्जी एकाखाली एक आलेली आहे. तसं हे आपल्याला हेच सांगायला आलेलं आहे, मनी रिलेटेड आज अशी काहीतरी गोष्ट होणार आहे की ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत होता, किंवा जे काही आपलं देणं घेणं चाललेलं होतं पण ते मनी आपल्याकडे येत नव्हता किंवा अडकून राहिलेला होता. इवन दो हे पण सांगायला आले की जिथे पण आपल्याला कुठे इन्व्हेस्ट करायची इच्छा असेल, किंवा काही नवीन प्रॉपर्टी, कार, कुठल्या पण याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं असेल तर आजचा जो दिवस आहे आपला अतिशय शुभ आहे. एस ऑफ सॉर्ड पण आपल्याला हीच एनर्जी सांगायला आलेली की जे गोष्टी आहेत आपल्या पूर्णपणे क्लिअरिटी येणार आहे. आणि एस ऑफ सॉर्ड आपल्याला हे पण सांगायला आले की युनिव्हर्सलचे आपल्याला पूर्ण ब्लेसेस आहेत. आज जे पण आपण जे कामाचं प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगप्रमाणे जर तुम्ही गेला तर आजचा दिवस जो आहे आपल्यासाठी एक शुभ घटना काहीतरी जीवनामध्ये घेऊन येणार आहे. हँग्डमॅनची एनर्जी आपल्याला हीच सांगायला आलेली आहे की कदाचित असं होऊ शकतं की आज आपल्याला कामाचा उत्साह नाही, मूड नाही आहे, किंवा असंही होऊ शकतं की आपण जे काम एक प्लॅन केलेला होता की या आठवड्यामध्ये आपलं हे काय काम होणार आहे, तर थोडंसं आपलं हे जे काम आहे पोस्टपोन होण्याची ही एनर्जी आपल्याला हँग्डमॅनच्या स्वरूपामध्ये दिसायला आलेली आहे. आणि लवरचा अर्थ पण असा होतो की एकतर आपल्याला मॅरेज रिलेटेड प्रपोजल येऊ शकतं, किंवा कुणी पण आपल्या लव्ह रिलेशनशिपमध्ये जर आपण असाल तर तुमच्या प्रेमाचा तिकडून आपल्याला स्वीकार होणार आहे. कारण आपल्याकडं जे नाईट ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहे आणि पेज ऑफ कप्सची एनर्जी आलेली आहेत, दोन्ही पण ऑफर देणं आणि घेणं या रिलेटेड आपल्याकडे ही एनर्जी निघून आलेली आहे. फोर ऑफ सॉर्ड हे सांगायला आलेलं आहे की तुम्ही खूप साऱ्या गोष्टीचा विचार करत राहणार आहात, आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला एक आवाज तुमचा येणार आहे, किंवा प्लॅन केल्याप्रमाणे तुमच्या गोष्टी सगळ्या पुढं चाललेल्या आहेत असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हाच तुम्ही कुठल्या पण गोष्टीमध्ये ग्रीन सिग्नल देणार आहे. तोपर्यंत तुम्ही या थॉट प्रोसेसमध्येच राहणार आहे. हे आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, अशा पद्धतीची आपली ही विचारसरणी मला दिसत आहे. हे पण मला ही एनर्जी सांगायला आली की फोर ऑफ सॉर्डची एनर्जी आपल्याला हे पण बोलायला आलेली की आपल्याला कदाचित मेडिटेशनमध्ये जास्त इंटरेस्ट अचानक तयार होऊ शकतो, किंवा थोडंसं स्पिरिच्युअल गाईडलाईन आपल्याला काहीतरी याच्यामध्ये मिळू शकते, आणि आपण त्या जर्नीमध्ये कुठेतरी आपण त्या पाथवर चाललेला आहात हे दिसायला आलेलं आहे. किंवा हे पण फोर ऑफ सॉर्डची एनर्जी हे पण दिसायला आली की आपल्याला एकांतपणा पाहिजे, निवांतपणा पाहिजे आहे, आणि त्या निवांतपणामध्ये जो एक तुम्ही विचार करणार आहात तो तुमच्या आयुष्यासाठी जे तो विचार असणार आहे तो अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं त्याच्यातून बाहेर तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. हँग्डमॅनची एनर्जी आपल्याला हे पण सांगायला लागली की थोडंसं आपण जर कुठल्या गोष्टीमध्ये ॲडिक्टेड असेल, किंवा थोडेसे जे आपले मित्र आहेत, मित्रपरिवार कुठल्या पद्धतीचा आहे त्याच्याबद्दल पण आपल्याला इथे अलर्ट करायला सांगायला लागलेलं आहे. नाईट ऑफ कप्स आणि पेज ऑफ कप्स तर आपल्याला हे दोन्ही ज्या एनर्जी ज्या निघून आलेल्या आहेत ह्या दोन्ही एनर्जी आपल्याला हे सांगायला आलेलं आहेत काहीतरी ऑफर येणं, देणं, घेणं अशा पद्धतीचं काहीतरी असणार आहे की जे पॉझिटिव्ह संकेतच्या स्वरूपामध्ये तुमच्या लाईफमध्ये यायला लागलेले आहेत. एकंदरीत गाईज, आज जी आपली एनर्जी आहे व टोटल जे आहे आपल्याला शुभ संकेत, शुभ सूचना, एक फॅमिली लाईफ टाईम, एक घरामध्ये असणारा वाद, संघर्ष, झगडा हा कुठंतरी पूर्णपणे मिटलेला अशा पद्धतीची आपल्याला इथं सगळी दिसून आलेली आहे. आणि खूप साऱ्या गोष्टीचा आज शुभारंभ होत आहे, तर आपण नक्की त्या गोष्टीचा विचार करा आणि मग पुढे सरका. तर आज आपल्याला खूप साऱ्या गुड अपॉर्च्युनिटी तुमच्या लाईफमध्ये यायला आले, तुमच्या जीवनामध्ये यायला आलेल्या आहे, त्याचा स्वीकार करा. पण इथे ज्याप्रमाणे फोर ऑफ सॉर्ड्स सांगितलेलं आहे त्याप्रमाणे नक्की त्या गोष्टीचा एकांतामध्ये राहून त्याचा फायदा तोटा याचं गणित मांडून त्याच्यानंतर आपली कुठली इन्व्हेस्टमेंट असेल,
किंवा पर्चेसिंग असेल किंवा शेअर मार्केटिंग असेल, तर इथे आपल्याला थोडंसं हँगडमॅननं जरा काळजी घेण्यासाठी सांगितले. तर ही होती साधारणपणे आजची आपली टुडेची एनर्जी. गाईज, आपल्याला जेवढ्या गोष्टी याच्यातल्या पसंत पडतात तेवढ्या घ्या. बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला पसंत पडत नाहीत त्या सोडून द्या. थँक यू व्हेरी मच.